नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचो हो कार्यक्रम इलेक्शन जाला म्हणजे मतदान जालां आनीक मतदाना नंतर जी आमकां मतदान टक्केवारी वळेरी जी मेळ्ळ्या ताजेर चर्चा आणि ती चर्चा करपाक म्हजे बरोबर आसात अवित बाब बगळे. नमस्कार अवित बाब. नमस्कार. आणि हांव सुभाष जाण. फुडले अर्दवर आमी ह्या संदर्भांतल्या चर्चेंत वेगवेगळे पॅटर्न्स ऑफ वोटींग जाका म्हणटा ताजेर चर्चा करतले. फाटल्या इलेक्शनान कशें मतदान आशिल्लें, ह्या फावट तातूंत कितें बदल जाला. आमचे कडेन आतां अधिकृतपणान म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या सायटीर 5 वरां मेरेनचे मतदानाची टक्केवारी आसा. ताजे पयलीं थोडी आंकडेवारी म्हणजे 2 लोकसभा मतदारसंघ आसात गोंयांत, तातूंत सांजे 6 वरां मेरेन मतदान जालें आनीक 5 वरांची टक्केवारी आतां आमी सांगतले. आनीक थोडेशे मतदारय फाटल्या 2019च्या मानान आतां वाडल्यात. त्या संदर्भात आमी चर्चा करुया. अवित बाब, परत एकदां येवकार तुमकां. 5 वरां मेरेन जी आमकां आंकडेवारी मेळ्ळ्या तातूंत उत्तरेंत 73.51% बरोबर न्ही? बरोबर. आनीक दक्षिणेत 71.55% आनीक सरासरी 72.52%. 52% मतदान झालं. हय, ही टक्केवारी 6 पर्यंत किंवा ताजे नंतर पोस्टल बॅलेट धरून म्हणया कितें पावतली. आणि फाटली टक्केवारी म्हणजे 2019ची टक्केवारी 75.14% इतली आसा. या संदर्भात तुमकां कितें दिसता? हे आयचे जे मतदान जाला पळय ते गोंय मुक्त जाल्या उपरांत जी 1971 जी पहिली वेंचणूक जाल्ली, हय, ताच्या उपरांत जे मतदान जायत गेला 5-5 वर्सांनी, हय, अवनू तो रेकॉर्ड जातलें अशें म्हाका दिसता. हय, म्हाका असो एक अंदाज आसा की 82 to 87% हां, मतदान जावं येता. विक्रमी मतदान. हय, आणि पोस्टल बॅलेट धरून तातूंत 1.5% 2% आनी वाड जावं शकता. ओके. हांव तुमकां प्रत्यक्ष मतदान सांगता. म्हणजे आयज 6 मेरेन जे जातले हय, ते मतदान 82 to 87% आसूं येता. हां, हांव हे कित्या खातीर म्हणटा तर ताका एक काय स्टॅटिस्टिक्स आसा, काय आंकडेवारीचे काय ट्रेंड आसात. बरोबर, सांगा. ताचेर आमी एक नजर मारया. पयलो जो तेंच्यांनी जी पयली आमकां आंकडेवारी दिली ती सकाळी 11ची आंकडेवारी निवडणूक वेंचणूक आयोगान आमकां दिली. ती कितें म्हणटा की 30.90 इतल्या लोकांनी, इतले पर्सेंट लोकांनी आपले वोट घातिल्ले 11 मेरेन. बरोबर. हाचो अर्थ कितें जाता? 4 वरां भितर, हय, पयलीं 4 वरां. पयल्या 4 वरां. हाचो अर्थ कितें जाता? सरासरी 7.75% मतदान एका तासाक जाला. म्हणजे कितले फास्ट जाला आसता पळय. करेक्ट. म्हणजे एका तासाक जर 7.75% म्हणजे 8% जर धरले हय, आणि सगळे जर दिसाचे जर आमी हे केले हय. जाल्यार आरामात 85% क्रॉस जावपा जाय. म्हणजे तो ट्रेंड तसोच उरलो जाल्यार उरलो जाल्यार 82 ते 85%. म्हणजे आता तुमकां आमी घडये 30.90% म्हटल्यार कितले लोक हय, असो कोणाक अंदाज येवं शकना. ते आंकडेवारी सांगता तुमकां. हय, म्हणजे 7 ते 11 ह्या मदीं अख्ख्या गोंयांत 3,66,000 जाणांनी मतदान केल्लें. हो सादो आंकडो न्ही. बरोबर. सकाळी 7 ते 11 जो वेळ आसा तितून 3,66,000 लोकांनी मतदान केल्लें. आमच्या आयकुप्यांक माहिती खातीर आमचे टोटल इलेक्टोरेट म्हणजे मतदार आसात ते 11,79,344 आनीक तातूंत उत्तर गोंयांत आसा 5,80,577 आनीक दक्षिण गोंयांत आसा 5,98,767. उलयत फुडें. तर देनपारा मेरेन जर आमी ट्रेंड पळयलो जाल्यार तांची अधिकृत आंकडेवारी आसा की देनपारा 1 मेरेन 50% लोकांनी मतदान केल्लें. म्हणजे एकूण जर तुमी जी आंकडेवारी सांगली तातूंतल्या अर्ध्या लोकांनी दनपारा जेवपाच्या आदींच मतदान केल्लें. करेक्ट. म्हणजे विधानसभेच्या वक्तार आमी पळयता की लोकांक एक हे आसता की मत घालपाक जाय, पंचायतीक आसता किंवा लोकल इश्यूज असतात. लोकल इश्यू आसता. लोकसभेक सादारणता सांजची लोक गर्दी करतात. बरोबर. एक 3 उपरांत एक ट्रेंड दिसता की लोक लायनीक येवन रावतात आणि मागीर मतदान करतात. हय, पण आता सकाळी मेरेन दनपारा 1 मेरेन 50% मतदान जाल्ले. हाचो अर्थ असो की लोकसभेची ही जी इलेक्शन आसा, वेंचणूक जी आसा, हय. ती वेंचणूक लोकांनी खूब सिरियसली घेतली. हातून एकूच अवित बाब म्हाका दिसता की ह्या वाढीव जी टक्केवारी आसा ताका तुमी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाक कितें श्रेय दितले? कारण तांणी जी इतली अवेरनेस आनी हें जें केलां, खास करून फर्स्ट टायम वोटर, पयले फावट जे तरणाटे मतदान मारतले तांचे खातीर वेगवेगळी सर्ती आनी कितें अशें करून अवेरनेस, हो एज ग्रुप कितें कळटलो आत्तां आमकां कितें तशें कळटा? एज ग्रुपाचे अजून बायफर्गेशन येवपाक 1-2 दीस वयतले तेंचे एनालिसीस करून ते मागीर घालतात ते वेबसायटीर. पूण हे वाढीव जे तुमी वाडीव जे मतदान आसा ती म्हाका दिसता एक अवेअरनेस जे आसा, गव्हर्मेंट मशिनरी आसतली, पॉलिटिकल पार्टीज आसतले, वा हांवें मत घालपाक जाय, म्हाज्या देशा खातीर मत घालपाक जाय,
म्हणून जो प्रकार टीव्हीच्या माध्यमांतल्यान आसतलो, सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान आसतलो, फेसबुकाचेर आसतलो, रेडिओचेर आसतलो, ह्या सगळ्या माध्यमांतल्यान वेंचणुकेक आपूण मत घालपाक जाय अशें प्रत्येकाक कितें आसता, इलेक्शनाक लोकांक सुटी आसता, सुटी आसली काय कितें जाता, भायर वचया खंय तरी पिकनिकेक. पिकनिकेक, बरोबर. आतां वचूंक ना लोक अशें ना. जर तुमी जर फाटीं काल जर पळयले, हय. वालांकणी एक रेल्वे गेली. बरोबर. हांवें एक रेल्वे अधिकाऱ्यांक विचारलें, हातून बाबा कॅपॅसिटी त्या रेल्वेची कितली, हय. तर ते म्हणपाक लागले ताची 1300 कॅपॅसिटी. हांवें म्हटलं सगळेच गेले काय ते वालांकणी वचून आसतले, Correct. तातूंतले कितले जाण गेले सर? ते म्हणाले 1100 ते 1200 लोक हां. हे वालांकणी गेले. हां. म्हणजे अजूनय लोक भायर गेले तरी हे मतदान इतले जालां. वेंचणुकेक आमकां मतदान मेळटा. हाचो अर्थ हय. उरिल्ले जे लोक गोंयांत आसा हय. तेंच्यांनी सुटी ही पिकनीक मनोवंक ना. हय. म्हणजे काही जणांनी सुटी घेतली ती सवयीची आसतली तांकां, हय. पूण जे सिरियसली जाणी कोणी चिंतलं तांणी मतदान केलं. मतदान केला. म्हणजे मतदान करून मागीर ते खंय वचूं. म्हणजे आमी पळयता की बरोबर. दनपारां 1 मेरेन 50% मतदान जालें. हय. हे 50% लोक मागीर फिरूंक वचूं, पण तेंच्यांनी आपले जे कितें नॅशनल कर्तव्य आसा, राष्ट्रीय कर्तव्य हय. ते बजयल्यान मागीर गेले. अवित बाब, म्हजे कडेन कांय असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज म्हणजे असेंब्ली सेगमेंटाची आंकडेवारी आसा 5 पर्यंत ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियान दिल्या. हय. तातूंत वाळपय 81%, हय. प्रियोळ 75%, हय. फोंडा 73%, शिरोडा 75%, मडकय 75%. हय. म्हणजे लागीं लागीं हांगाच तुमी म्हणटा तसो आंकडो 81%चेर पावला 5 पर्यंत. 5 पर्यंत 5 पर्यंतच पावला. हय. म्हणजे ऑन एन एवरेज 75-76% थंयच जाला अशें लक्षांत येता. हाजेर तुमकां कितें सांगपाचें आसा की कांय मतदारसंघ म्हणजे तांणी वाळपय आसत, सांखळी आसत, मागीर अजून काणकोण आसा, सांगें आसा, सावर्डे आसा, ते 5 पर्यंत आनी 75% वयर तांची ट्रेंड म्हणून जर पळयलो न्हू हय, जाल्यार बिचोली आसा. हय 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 जाल्यार आमचो जो सालसेत तालुको आसा दक्षिण गोंयांतलो, हय त्या दक्षिण गोंयांतल्या सालसेत तालुक्यांत 8 मतदारसंघ येतात हय विधानसभेचे. एक व्हडलो तालुको तो बरोबर. आणि सायजेबल सगळे डिसिजन ठरोवपी. हय तातूंत दनपार मेरेन बऱ्यापैकी मतदान जाल्लें. 60% क्रॉस केल्ली तेंच्यांनी दनपार मेरेन. पण दनपार उपरांत थंयचो जो रेट आसा, वोटींग पॅटर्नचो रेट जो तो देंवत गेला. पण वेर एज जे बाकीचे जे तालुके आसा जे साधारणता इतले मतदान केन्ना जायना त्या तालुक्यांनी मतदान जालां. तर पयले फावट फावट आनी खास करून लोकसभा वेंचणुके खातीर. तर लोकांक अशें एक दिसूं शकता, म्हणजे लोकांनी कितें तरी मनान थारायल्लें आसूं शकता की आपूण अमक्याकच मत दितलो, अमको मनीस आपणाक नाका, हय. अशें कितें तरी आसतलें. ताका लागून ते वेंचणूक करपाक भायर सरले आसतले. आनी घडये सरकारी यंत्रणेन जो गेले 1-2 म्हयने जो प्रचार चलयला वेगवेगळ्या माध्यमांतल्यान, हय म्हणजे फर्स्ट टायम हांवें अशें पळयलें की वेंचणूक कार्यालयांतले जे अधिकारी आसा स्थानीक लेवलचे, बरोबर. ते मतदान करपाक जाय म्हणून सांगपाक लोकांच्या घरा पावले. बरोबर बरोबर घरा पावल्या उपरांत कांय लोकांनी तांकां विचारलें तुमी खंयच्या पॉलिटिकल पार्टी कडल्यान? ते म्हणटा ना आमी सरकारा कडल्यान आयल्या. बरोबर. अरे सरकारान मतदान करपाक तुमी येवपाक जाय म्हणून केन्नाच्यान सांगपाक लागला अशें तांकां विचारलें. Correct. पण अशा पद्दतीचे जे प्रोएक्टिव्ह जे स्टेप्स आसता न्ही, हय. तेका लागून अशे जे मतदाना खातीर मतदार जे भायर पडटात न्ही, हय. ते पडटात. तुमकां दुसरे एका हांव ट्रेंडा कडेन व्हरता. हय साधारणता आमी पळयता की 1 ते 3 हो जो टायमींग आसता जेवपाचो, हय तेन्ना गरमी वाडिल्ली आहा मे म्हयन्यांतली. हय लोक भायर पडचे ना. हय सामकें कमी मतदान 1 ते 3 हेचेर जातलें असो एक आमचो अंदाज असो येता. बरोबर. आमी पळयलें की सकाळी 7 ते 11 मेरेन 7.75% सरासरी एका तासाक मतदान जाल्लें. करेक्ट. तर 1 ते 3 मेरेन न्हू 10% मतदान जालें. 3 मेरेन हय. 61.39% मतदान जाल्लें. अरे 1 ते 3 हो जो कालावधी बरोबर. पण नॉर्मली त्या कालावधीन वोटिंग जायना. पण 61.39 जाले. उत्तर गोंयांत 61.28 आणि साऊथ गोंयांत 61.50 जाल्ले. हय म्हणजे 1 ते 3 मेरेन साधारणतः 10% मतदान जाल्ले. एक मातशें इंटरप्ट करता अमित बाब. आज ही तिसरी फेज इलेक्शनाची. हय. तातूंत आसाम, बिहार, छत्तीसगड, दादरा आनी नगर हवेली, हय. दमन एंड दीव आणि गोवा हय. अशा हातून मतदान जालां. आमी आसामाकडे कॉम्पीट करता. एक्झॅक्टली. तातूंत म्हाका परत 5 पर्यंतची आंकडेवारी सांगपाक जाय. आसामांत 74.86, हय. बिहारांत 56.1, हय. छत्तीसगडांत 66.87, हय. दादरा नगर हवेली आणि दमण दीव 65.23 आणि गोवा 72.52. 52. म्हणजे परत आमी हातून सुद्धा आसामान फक्त आमी 2% फाटी आहात. म्हाका दिसता ते आमी क्रॉस करतले. एक्झॅक्टली. कित्या खातीर तर 4 उपरांत प्रत्येक
पोलिंग बुथाचेर हय. लायनी आसात. म्हणजे सबंद देशभर आमचे राज्य वोटिंगान वयर आसतले वोटिंगेन वयर आसूं येता. थर्ड फेजीन आसूं शकता, आसूं येता. आसूं येता, बरोबर, आसूं येता. बरोबर. कळ्ळें न्ही. तर तेका लागून 82 to 87% हे जे म्हणटा आमी Correct. ते आसा. कळ्ळें न्ही. गुजरात परत 55 आयचे फेजीन, कर्नाटक 66, मध्य प्रदेश 62, महाराष्ट्र 53, हय. उत्तर प्रदेश 55 आणि वेस्ट बेंगाल 73. हे सगळे आकडे जे आसा पर्सेंटेज ऑफ वोटिंग टील 5 PM, कारण अजून आमकां फायनल आकडे मेळूंक ना आणि म्हणून ही चर्चा मुखार व्हरतना ह्या आयचो जो पॅटर्न आसा तो तुमी पयलींच म्हटला की नक्कीच हो विक्रमी मतदान आसतलें ह्या फावट. 2019 आणि 2024 ह्या दोन लोकसभा मतदारसंघांत जर आमी कंपेर दोन वेंचणुकांक जर आमी कंपेर केले जाल्यार मुख्य फरक कितें जाणवता तुमकां? मुख्य फरक असा की मतदार जे आसा ते जागृत जायत आसा. ओके. म्हणजे तुमकां हांव 1999 आकडेवारी सांगता. 1999ची जी लोकसभा इलेक्शन आशिल्ले हय. तातूंत फक्त 45.18 45.18 इतलेच मतदान जाल्ले. अर्दें सुद्दां जावंक ना. अर्धे सुद्धा जावना. 50% सुद्धा जावना. हय. वेऱ्या 2004ची जी वेंचणूक आसा तितून 58.81 58.81 इतले मतदान जाल्ले. म्हणजे मातशे 50% वयर गेल्ले. पण ताच्या उपरांत मतदान वाडपाक लागले. 2014ची जी वेंचणूक आशिल्ली तितून 77.06 77.06 इतले पर्सेंट मतदान जाल्ले. जाल्यार 2019ची जी फाटली वेंचणूक आसली हय. तितून 75.14% मतदान जाल्ले. हय. म्हणजे 1.92% देंवल्ले मतदान. पण आता आमी कितें म्हणटा 82 to 87% ते पावतले. बरोबर. म्हणजे मतदान वाडटले. बरोबर. कळ्ळें. म्हाका दिसता हो सगळो एक विक्रम आसा. उत्तर गोंयचे परत एक वेगळो मुद्दो म्हाका लक्षांत येता की तातूंत महिला मतदार चड आसात. हय. थोडेशे म्हणजे तातूंत महिला मतदार आसा 2,99,088 आणि दादले मतदार आसा 2,81,486. हय. महिला मतदारां मदीं उमेद आशिल्ली आज. म्हणजे हांव फोंडेचो आतांच हांवें सकाळी मुद्दाम हांवें कांय बूथ पळयले. हय. तातूंत लागीं 1:9 म्हणजे 10चे जर धरले जाल्यार 9 बायलो आशिल्ल्यो थंय सगळ्यो आनी एक दोन खंय तरी दादले दिसताले. मॅक्झिमम बायलांनी आज मतदान केलां. हाची कितें कारण आसूंक शकता? बायलां मतदारांची जी संख्या आसा राज्यभरात हय. ती 36,098 36,098 हय. इतली चड आसा. हय. करेक्ट. कळ्ळें न्ही. हय. तर बायलां मतदार जी आसा हय. ती 6,07,715 आसा. बरोबर. वट्ट. हय. तेका लागून तांची जी गर्दी आसा न्ही ती प्रत्येक पोलिंग स्टेशनां मतदानाचे जे केंद्र थंय दिसूं येता. तातूंत आनीक दुसरो एक फरक दिसतलो की कितें हांवें आसतलें. मुद्दम सकाळी पळयल्ले. न्हू कितें आसतालें की पयलीं बायलां असो एक विचार करताली की घरांतले दादले आसात बाकी कोण आसात ते सकाळी वचून येतले. हय. आपण दनपार मेरेन आपलें रांदपाचें काम करता. हय. आनी मागीर बायल मनशां जी आशिल्ली ती 3 उपरांत भायर सरताली. बरोबर. आनी तेका लागून सांजचे 3 ते 7 8 मेरेन अशे लायनी दिसताले. वेरज आतां कितें जालां की वेंचणूक आयोगान किंवा वेंचणूक यंत्रणेन हय. असो एक क्रांतीकारक तातूंत एक फरक हाडला हय. की तुमकां सांगल्यार आतां अजाप दिसतलें. एक मनीस समजा वोट मारपाक त्या मतदान केंद्रात गेलो हय. तर त्याचो टर्नआउट जो टायम आसा हय. तो 2 ते 2.25 मिनटां आसा. बरोबर. म्हणजे तो चड तेका टायम पयलीं 5 मिनटां ते 10 मिनटां जी लागताली Correct. तर 2-2.25 मिनटांत तो मनीस भायर येता. तेका लागून लायन ना. तेका लागून बायलांक कितें दिसलें की आतां जर आमी गेली हय. जाल्यार रोखडी परत येतली. बरोबर. मॅक्झिमम घरा कडल्यान वचून येवपाक जो टायम लागता तितलो आनी थंय लागलेली एक 5-6 मिनटां 5 मिनटां. इतलोच टायम आमचो वयतलो. तर आमी दनपारचें जेवपाचें रांदपाचें जें काम करपाक आमी परत घरा येवं शकता. हातून एक दुसरो फरक की परत तुमी जे म्हटलें अवेरनेस हय. की ही देशा खातीरची वेंचणूक म्हणजे तातूंत वेगळे डिसिजन्स फुडें सरकार येतले ते करतले ताचे खातीर म्हजें मत म्हत्वाचें. ही जी भावना आसा ती भावना म्हाका मातशी हाजे फाटल्यान दिसली काय कितें. महिलां मदीं जो उत्साह आशिल्लो हो एक कारण आसा. मी ताजी तुमी म्हणटा तशें रांदपाक मागीर हें हाडुया पूण अदरवायज दे वर डिटर्मिनंट टू वोट दीस टायम. सो ताजी कारणां हय. महिलाय डिटर्मिन्ड आशिल्ली. हय. युथय आशिल्ले हय. किंवा एक सिनियर सिटीजन आसा पळय हय. ते आशिल्ले. हय. सर्व्हिस वोटर आसले ते आशिल्ले. कित्या खातीर हें सांगता तुमकां हय. की एक ही जी वेंचणूक आसा हय. ताचो प्रचार आणि प्रसार हय. हो विधानसभेची वेंचणूक नाल्यार ग्रामपंचायतीची वेंचणूक जशी आसता हय. तसोच जाला. करेक्ट. करेक्ट. कळ्ळें न्ही. तसोच जाला. म्हणजे प्रत्येकाच्या घरान
7 तारखेक मतदान आसा हय ही माहिती पाविल्ली. एक्झॅक्टली एक्झॅक्टली नाल्यार पयलीं कितें म्हणटाले, पयलीं एक वेंचणुकेक मतदानाक 1-2-3 दीस आसतना हय. आतां कोणाक वोट दिवपाचे, हय करेक्ट कोण रावला रे अशें सोदताले. आतां लोकांक जे लोक रावल्यात तांची नांवांय तोंडपाट आशिल्ली एक, आनी दुसरें म्हणजे आपूण कोणाक मत दिवपाचें आसा हे तें तेंच्यांनी नक्की मतय फिक्स केल्लें. तेका लागून कितें जालें, जेन्ना जेन्ना मनशाक त्या विशयाचो अभ्यास आसता हय की बाबा कोण रावल्यात, बरोबर कितें मुद्दे आसात, बरोबर आपूण कोणाक मत दिल्यार कितें जातलें, करेक्ट हे जेन्ना फिक्स करता तेन्ना ते आपलें मत तो होगडायना. बरोबर. तो म्हणटा कितें आपूण जें थारायला बरोबर 8-10 दीस विचार करता, 15 दीस विचार करता, आपल्या फ्रेंडाकडे म्हणजे आज जे मतदान केलं ते पूर्ण विचारांती मतदान केलं विचारांती मतदान जाल्लें आणि आसा. म्हणजे स्वताक जाय म्हणून कोणी फोर्स करूंक ना. फोर्स करूंक ना, कोणी फोर्स ते करूंक ना. खूप महत्वाचे. एक म्हणजे आयज हांव नॉर्थ गोवा आनी साऊथ गोवाच्या कांय भागांनी हांव भोंवतालो. हय पयलींच्या टायमार आमकां अशें दिसतालें की कोण तरी मतदारांक हाडटा, बरोबर गाडयेन हाडून सोडटा, मतदान करता मागीर ते वयता, अशें दिसूंक ना. ऍब्सोल्यूट हे म्हजें ऑब्झर्वेशन कळ्ळें न्ही. आतां डिचोलीच्या भागांनी 112 वर्साची एक बायल आशिल्ली, तिका कोण तरी घेवन आयले, हय एक एक्सेप्शनल गजाल. हय पण बाय अँड लार्ज व्होटर जे आसा न्हू ते स्वताहून आयले. पूर्ण सहमत. तेका लागून हांव कितें म्हणटा की ही जी वेंचणूक आसा हय. ती निवडणूक आयोग आसतलो, हय सरकार आसतले, हय नाल्यार पॉलिटिकल पार्टीज आसतले, नाल्यार ते कॅन्डिडेटांचे एजंट आसतले, हय हांच्यांनी प्रत्येक घराघरान पावोवपाचे जे यत्न केले, त्या यत्नाचे रिझल्ट म्हणून हे आयज आमकां टर्नआउट जो आसा, जो रेकॉर्ड टर्नआउट जातलो, कळ्ळें न्ही, जेन्ना ती आंकडेवारी सगळी आमच्या मुखार येतली तेन्ना, बरोबर तर तो रेकॉर्ड टर्नआउट जावपाक हे सगळे घटक कारणीभूत आसात. मेन म्हणजे कितें की आयज मेरेन आमकां अशें दिसतालें की आमचें सरकार म्हणजे गोंयचें सरकार, हय आणि मॅक्झिमम आमकां कन्स्ट्रक्शन लायसन नाल्यार आनी कितें लागता म्हणून आमकां पंचायत लागता. बरोबर कळ्ळें न्ही. हय आमी तितले सिरियसली लोकसभेक कोण वोट करिनाशिल्लो. कारण ही टक्केवारीच फाटली सगळी तेच उलयता न्ही. तेच उलयता. हय. तर आतां अशें दिसून येयलें की देश जर घटमूट जावपाक जाय किंवा म्हज्या जिवनाचेर दिल्लीतले सरकार प्रभाव पाडू शकता काय ना हे लोकांक कळ्ळें. म्हणजे हांव समजा गोंयांत रावता, म्हाका दिल्लीतले सरकार कितें दिवं शकतलो काय ना हे पयलीं कळनाशिल्लें. आणीक एक मुद्दो तकलेन येता की वाडीव मतदान जालें की इट इज एंटी इन्कम्बन्सी अशें नॉर्मली आमी म्हणटात, पूण ह्या फावट तशें कितें दिसता काय कित्या खातीर ना तशें प्रो इन्कम्बन्सी एंटी इन्कम्बन्सी ते जे कितें आसता खबर आहा, ते म्हणजे आमी नोशनल आसता. हय हय म्हणजे तुमची जी मायंडसेट आसता हय त्या मायंडसेटाचेर तुमकां दिसता की ती एंटी इन्कम्बन्सी आसा काय कितें. हय थोड्यांक दिसता ती एंटी इन्कम्बन्सी ना. हय तुमी अशें कित्याक म्हणू शकना की जे आतां रुलींग डिस्पेन्शन आसा खंयचे आसा, हय खंयचे तर ते तांकां लोकांक पसंत पडले म्हणून ते भायर सरले. कांय जाण म्हणटले की ते पसंत पडूंक ना म्हणून भायर सरले. बरोबर डेफिनेशन तुमी कशेंय करूं येता. करेक्ट. पण माझें म्हणणें तातूंत एकूच आसा की लोकांनी कोणाक मत दिवपाक जाय ते डिटर्मिन केल्ले म्हणून ते भायर सरले. बरोबर. म्हणजे तांकां भायर काडचें पडूंक ना. हातून प्रो इन्कम्बन्सी एंटी इन्कम्बन्सी अशे खंयचे फॅक्टर दिसना. दिसना. जी कितें म्हयनोभर चर्चा जाली, हय म्हयनोभर जे मुद्दे फुड्यान आयले, हय आणि तातूंतल्यान जे कितें त्यांनी एक आपले स्वताचे मत बनयले, हय त्या मताच्या आधारे तो आज मतदान केंद्रा मेरेन स्वताहून गेला, आपल्या फॅमिलीक घेवन गेला मतदार. नवो मतदार जो आसतलो, नवो मतदार कितें विचार करतलो की बाबा देशाचें सरकार आसा, बरोबर आपण आता शिकता, मग घडी आपले शिक्षण पुराय झाले असतले, आपले भविष्य कोण घडवू शकता, कळ्ळें न्ही, आपल्याक एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी असतली. म्हणजे पूर्ण विचारांती हे मतदान जाल्लें आहा. म्हणजे कोणी कितें म्हणू, कोणी कोणाक भायर काडूं ना. राजकीय पक्ष जर आमी म्हणत नाही तांचेर आमी आत्ता ह्या हाजेर उलोवं न्हय, हय. पूण बेजिकली इंडिया अलायन्स आणि एनडीए म्हणजे बीजेपी दोन आसात. हय दोन आसात. बाकीचे सगळे जे 8 उमेदवार आसात सगळे म्हणजे बाकीचे 6 तातूंत रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी लोकल एक आसा. ह्या सगळ्या पक्षांचो रोल कितें आसा मतदारसंख्या वाडपाक? म्हणजे ही प्रत्येक पक्षान आपापल्या परीन प्रयत्न केले की आपले वोटर्स वाडचे म्हणून. तुमकां कितें दिसता? ना ते हांवें जर कमेंट केलो हय जाल्यार एक तो बायस दिसूं येता. हय तातूंत सारासार विचार म्हणजे कितें जाला, तुमी जर पळयत न्ही जाल्यार ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर जे म्हणटा ते बीजेपी कडेन आसा, करेक्ट. एनडी अलायन्सा कडेन आसा. करेक्ट. आणि इंडी अलायन्स जे आसा, इंडी अलायन्सान कितें जाला की तातूंत खुबशे पक्ष आसा.
खूप ते पक्ष सगळे एकठांय येयल्यात आणि तांचे बूथ लेवल मेरेनची मॅनेजमेंट जी आसा ती तुमची अजून त्यांची दिसून येना. दिसूंक ना. तिसरो उरलो तो आमचो रिजनल पार्टी रेव्होल्युशनरी गोवन्स. हय. तांचे व्हॉलंटियर्स काय पॉकेटांस आसा. हा. त्यांचे साऊथ गोंयान 2 कळ्यांनी एक आमदार आसा नॉर्थ गोंयान बरोबर विरेश बोरकर एक आसा. बरोबर. हय. तांचो थंयसर होल्ड आसा. पण इतर ठिकाणी तांचे व्हॉलंटियर आसा. तेका लागून वोटर जो टर्न आउट आसा न्ही हय. हो तुमी एका पॉलिटिकल पार्टीचेर हे करूं शकना. कित्या खातीर की ही इलेक्शन देशा खातीर कशी महत्वाची आसा दोन्ही कडल्यान सांगला. लोकल मुद्देच रिफ्लेक्ट जायना हांगा. हे सगळे देश पातळीचेर ही खरी म्हणजे वेंचणुकेन हय लोकल मुद्दे नाल्यार कॅन्डिडेट सेंट्रीक मुद्दे हय हे खरे म्हणजे येवंकच पावना. करेक्ट. आणि तशें येवंक ना. तुमचें मत कितें आसा? आयल्या थोडे आयल्या पण कितें आसा हय. ते मुद्दे लोकांनी कितपत ग्राह्य धरले आसतले म्हाका खबर ना. कित्या खातीर लोक ह्या देशा कडेन पळयतना आमी गोंय हो ह्या देशाचो भाग. हय थंय जी पॉलिसी डिसिजन घेतले हय ताचे रिफ्लेक्शन म्हज्या लायफार कशें पडटले बरोबर. वा आतां मेरेन कशें पडला हय. हाचोच विचार करता. देश घट जाल्यार आपूण घट. आपूण घट हय हय कळ्ळें न्ही. काय आमकां पयलीं कितें दिसतालें की राज्य सरकार सगळें ठरयता. आमकां अशें आयज मेरेन दिसतालें पण आतां आमकां दिसपाक लागला की वयले सरकार जे आसता ते तितलेच ते महत्वाचे. जर घट असले बरोबर. जाल्यार राज्य सरकारची डिलिव्हरी बरी जाता करेक्ट करेक्ट. अशें दिसता. फाटली इलेक्शन्स परत हांव मुद्दम येता म्हणजे 2019 हय तातूंत उत्तरेंत भाजपाचो कॅन्डिडेट वेंचून आयिल्लो, दक्षिणेंत काँग्रेस आयिल्लें हय आनीक तेन्नाय लागीं लागीं म्हणजे उत्तरेंतलें मतदान आशिल्लें चड थोडेशें आनी दक्षिणेंतलें कमी आशिल्लें. पूण ह्या फावट कोण वयर येतलो, दक्षिण काय उत्तर? कितें दिसता तुमकां? उत्तरेन चड मतदान जातलें. जातलें न्ही? हय. उत्तरेन चड मतदान कारणां कितें जातलें आसात? दिसता. कारणां म्हणजे कितें आसा की तुमकां सांगलें आसा सालसेत जो तालुको आसा तातूंत 8 मतदारसंघ आसा. हय ते देनपार मेरेन थंयसर एक प्रचंड वेग दिसलो करेक्ट आनी मागीर तो वेग कमी जायत गेलो. करेक्ट. तेका लागून तुम्ही जर 20 मतदारसंघातले 8 मतदारसंघ जर कुशीक काढले जाल्यार 12 जे उर्वरीत मतदारसंघ उरता ते तुमची पर्संटेज वयर व्हरू शकना न्ही. करेक्ट करेक्ट. सायजेबल 8 तुमचे फाटी पडटा. कळ्ळें. 1-2 फाटी पडल्यार मॅच बरोबर, जाता. बरोबर. 8 सालसेतीन जे आसा ते देनपारा उपरांत तांचे जो स्पीड आसा तो हळू कमी जायत गेलो. कमी जातलो. म्हणजे एक 75-78 मेरेन ते तेकू शकता. 80 क्रॉस करचे ना. 80 क्रॉस करचे ना. एज सालसेत करेक्ट. 8 कळ्ळें न्ही. आणि दक्षिणेंतल्या हातून उत्तरेन वाडटलेच म्हणटा तुमी? उत्तरेन वाडटले. उत्तरेन 82 to 87 मेरेन पावतले. कारण कोस्टल धरून ते आनीक वाडटले. आनीक वाडटले. ही जी चर्चा आसा ती मुखार व्हरतना अजून काही डिटेल्स आमी चर्चेन घेवया. तुमकां आमी अदूच उलयतना म्हणिल्लें की आनीक कांय मुद्दे रायट फ्रॉम द फर्स्ट इलेक्शन म्हणून तशें आत्ता पर्यंतचे जे तुमी सुरवातीक सांगले तातूंत अजून काही विश्लेशणात्मक आंकडे तुमचे कडेन उपलब्ध आसात काय? विश्लेशणात्मक आंकडे आसा आनी तातूंत कांय पॉलिटिकल पार्टींचो ट्रेंडूय आमच्यान पळोव येता. फाटले आसा ते. हय हय हय. 1971 पयली वेंचणूक जाली लोकसभेची. तातूंत पुरुषोत्तम काकोडकर जे आशिल्ले ते काँग्रेसीचे उत्तर गोंयांतल्यान जैतिवंत जाल्ले. ते उत्तर गोवाचो मतदारसंघ नासलो तेन्ना पणजी म्हणटाले तेका. बरोबर. आणि तो मर्मुगांव दक्षिण गोंयचो. आणि दक्षिण गोंयांतल्यान मुरगांवांतल्यान इरास्मो सिक्वेरा युनायटेड गोवन पक्षाचे जे आशिल्ले ते वेंचणुकेन जैतिवंत जाल्ले. 1971 काँग्रेस आणि युगो. ओके. म्हणजे तुम्ही जर पळयता हांवें तुमकां सांगपाचे उद्देश कितें की विधानसभेन मोगो आशिल्लो तेन्ना. मोगो आशिल्लो आनी मोगोचो नॉर्थ गोंयाचेर तसो होल्ड आशिल्लो. बरोबर. पूण लोकसभेक लोकांनी म्हणजे हांव तुमकां अदो सांगता बरोबर की लोक ठरोवन घरा भायर पडटात. कोणाक वेचून दिवपाक जाय ते लोक ठरोवन घरा भायर पडटात. करेक्ट. हांगा जरी सरकार मोगोचें आशिल्लें तरी लोकांनी काँग्रेसीचो जो कॅन्डिडेट असलो तो 1971 इलेक्शन जे आसा तेतून हे केल्लें. म्हणजे मोगोचो उमेदवार आसलो तो माधव शेणवी तळावलीकार. ओके. तो दुसऱ्या नंबराचेर आयिल्लो. आनी दक्षिणेन तर परिस्थिती अशी आसली की मोगोन उमेदवारच दवरूंक नाशिल्लो 71च्या हितून. तातूंत एक अपक्ष म्हणून रॉक कॉस्ता म्हणून आसलो तो दुसऱ्या क्रमांकाचेर आसलो. दुसरी वेंचणूक जी आसा 1977 तातूंत मात्र
अमृत कासार जे आसा हय मोगोचे हय. ते वेचून आयले. ओके. म्हणजे काँग्रेसीक दिल्ली जागा लोकांनी परतून हांगा जर सरकार हांव म्हणटालो पळया हय वयर सरकार घटमूट असले जाल्यार सकले सरकार डिलिव्हर करू शकता. बरोबर हे लोकांनी घडये विचार करून तेन्ना अमृत कासार जे आसा मोगोचे हय तांकां निवडून दिले आणि एदुआर्द फालोरोजी जी कारकीर्द दक्षिणेंतल्यान मागीर 5 फावटी तो निवडून आयलो हय ताची 1977 ताची सुरवात जाली. ओके हो प्रत्येक इलेक्शनाचो पॅटर्न जर पळयलो हय. जाल्यार बाकीचे विश्लेषण म्हणजे केन्ना केन्नाय जो पक्ष राज्यान सत्तेर आशिल्लो ताजो खासदार झाला पूण केन्ना केन्ना राज्यांत सत्तेर आशिल्लो पक्ष वेगळो आणि थंय वेचून दिल्लो खासदार वेगळो म्हणजे गोंयकार खूब हुशार आसात जे पूर्ण विचार करून त्या त्या वेळार जे जे विशय आसा देश पातळीचेर जे विशय आसा ताका स्मरून मतदान करतात अशें लक्षांत येता. मुद्दो कितें आसता की एक म्हणजे केंद्रातले सरकार कितें करता हय आपूण दिता तो कॅन्डिडेट आपणाक एक्सेसिबल आसतलो काय ना बरोबर बरोबर आणि साधारणतः निवडणुकीच्या काळात आरोप प्रत्यारोप जावन 1-2% लोक आपली मतां बदलतात. हय हय अरे हय तशेर तशे आरोप जाले हांवें ताका मत घालप ना हय असो तो मनीस विचार करता. अशे 1-2% लोक असतात बरोबर जे फेन्साचेर आसता म्हणजे तेंचे डिसायड केल्ले नासता. करेक्ट दे गो बाय विंड करेक्ट कळ्ळें न्ही. पण कांय लोक जे आसा ते डिसायड करपी असतात. हय म्हणजे एखादो मनीस समजा तांकां होकल दिसता हय हांव एका पक्षाचो आहा पण हो होकल मनीस पार्लमेंटात वचपाक जाय म्हणून तो मनीस त्या मनशाक मत दिता कित्याक तो होकल आसा म्हणून. हय 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 अमित बाब आमचे कडेन अजून 2-3 मिनटां आसात ताजे पयलीं त्या 2-3 मिनटां भितर एक समप करुया. हय हांवें पयलींच सांगिल्लें आमच्या आयकुप्यांक की आमकां 5 वरां मेरेनची आंकडेवारी आसा आमचे कडेन. हय. तातूंत गोंयान 73.34% मतदान जालां. उत्तर गोंयान 74.49% आणि दक्षिण गोंयान 72.23%. हय ही आंकडेवारी हाजे प्रमाण 82 ते 83 पर्यंत वतली म्हणटा. अमित बाब म्हणटा ती 85 क्रॉस करतली म्हणून 85. बरोबर. हय. सो अशी आंकडेवारी आमकां नक्कीच हो टॅलिकास्ट आसा आमचो 8 ताजे नंतर आमकां नक्कीच कळटली राती तरी कळटली. पूण ही आंकडेवारी वयर गेल्या ताजी कारणां वेगवेगळी आसूं येता किंवा कोण वेचून येतलो हाजे बद्दल आमी कसलेंच अनुमान करूंक ना. आज फक्त मतदान जालां आणि ह्या सगळ्या मतदानाची जी उत्कंठ आसा ती 4 तारखेक सोंपतली कारण 4 जुनाक हे सगळे रिजल्ट्स येतले. ताजे पयलीं ह्या संबंद चर्चेची एक थोडेशे मिनटां भितर समप करात आणि मागीर आमी ही कार्यावळ सोंपोवया. ही जी वेंचणूक आसा न्ही सगळ्या अर्थान वेगळी आसा. वेगळी म्हणजे कितें आमी सकाळी 7 मतदान सुरू जालें. सकाळी 7 केन्ना आमी लोक मतदानाक येयल्ले पळयना. एकाच दुसरो जो आसता आपूण फर्स्ट वोटींग केले हे पळोवप सांगपा खातीर म्हणून तो येता. पण ह्या खेपेक तुमकां लोक 7 पयलीं वोटींग करपाक आयिल्ले आणि ह्या खेपेक कितें जालें ह्या खेपेक सगळी वेवस्था व्यवस्थीत आशिल्ली. म्हणजे थंय तांकां रिफ्रेशमेंट जी आशिल्ली ती आशिल्ली. बरोबर. गरमी जावंक पावना म्हणून कूलर आशिल्ले. निंबू सोडा सारखे सुद्धा फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम केले. भारतीय वेंचणूक आयोगान खूप प्रयत्न केले. खूप प्रयत्न केले आणि मागीर दिसता देश पातळीचेर एक रेकॉर्ड ब्रेकिंग मतदान गोंयान जालां ते कळटलेंच रोखडे. म्हजे बरोबर आशिल्ले अमित बाब बगळी वरिश्ठ पत्रकार गोंयचे आणि हांव सुभाष जाण आता तुमचो निरोप घेता. तुमकां सगळ्यांक देव बरें करूं. नमस्कार.